निवडणुकीच्या तोंडावर मोठी बातमी। अहिल्यानगरमध्ये 18,000 दुबार मतदार। आयोगाने घेतला मोठा निर्णय। मंडळी, आता आगामी काही दिवसात जिल्हा परिषद, पंचायत समित्या व महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत। परंतु निवडणुकीपूर्वीच मतदार यादीतील दुबार नावे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। यावर आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांसह विरोधी पक्षांनी आक्षेप घेतलाय। जिल्ह्यात 18,617 दुबार मतदार आढळून आले आहेत। यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या यादीत 1,500, नगरपालिकेच्या यादीत 6,518 तर महापालिकेच्या मतदार यादीत 10,599 संभाव्य दुबार नावे आढळून आली आहेत। मंडळी, आढळून आलेल्या दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार येणार आहे। दुबार मतदारांना रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने BLOंना कामाला लावून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला आहे। मतदार यादीच्या कार्यक्रमाला मुदतवाढ दिल्यानंतरही संभाव्य दुबार नावे शिल्लक असल्याचे समोर आले आहे। आता अशांच्या नावांसमोर डबल स्टार येणार आहे। त्यामुळे मतदार याद्या तपासताना कार्यकर्त्यांना सतर्क राहावे लागणार आहे। ज्यांची नावे दुबार येत आहेत अशांचे नेमके कुठे मतदान होणार आहे याची खातरजमा करून घ्यावी लागणार आहे। डबल स्टार मार्क केलेले मतदार केवळ निश्चित केल्यानंतर केंद्रावरच मतदान करू शकतात। अन्यत्र मतदानाची परवानगी नाकारण्यात आली आहे।